आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सैराट फिल्म के अभिनेता तानाजी यलगुड़े लंगड़ा ने करवाया अपना अपेंडिक्स का ऑपरेशन सरकारी अस्पताल में। दरअसल सोलापुर छत्रपति शिवाजी महाराज सिविल हॉस्पिटल में मराठी सुपरहिट फिल्म सैराट में काम कर चुके अभिनेता लंगड़ा यानी तानाजी ने अपना अपेंडिक्स का ऑपरेशन सरकारी अस्पताल में करवाकर लोगों को एक संदेश दिया है कि सोलापुर सिविल अस्पताल में जो सुविधा मिल रही है वे किसी प्राइवेट हॉस्पिटल से कम नहीं है। काय नाही, परवा दिवशी माझ्या पोटात दुखत होतं आणि तो त्रास खूपच रात्री वाढला. मी आमईला फोन केले, अजून 2-4 डॉक्टरांना फोन केले. आमईचं माझं अगोदर बोलणं झालेलंच होतं की बाबा ते अपेंडिक्स आहे आणि ती करावंच लागणार आहे. जरी टाळाटाळ केली तरी ती 4-5 महिन्याला 6 महिन्याला होणारच आहे, ती रिपीट होणारच आहे, रिपीट दुखणारच आहे. आत्ता जास्त दुखायला लागले गेल्या वर्षीपेक्षा. गेल्या वर्षी एकदा सोनोग्राफी केली होती आणि त्याच्या पटडीत आता जास्त दुखायला लागलं. म्हणलं की येतो ते सोलापूरला आपण बघूया काय करायचं. रात्री आलो मी, सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीत अपेंडिक्स अगोदर 5.6 mm होतं, पण आत्ता 9-10 mm पर्यंत ते गेलं होतं. आणि मग आता निर्णय घ्यावा लागला की ऑपरेशन्स करणं बेस्ट आहे. आणि झाली सकाळी सर्जरी झाली. तुम्ही पूर्ण आला? पुण्यावर पुण्यातले चांगले हॉस्पिटल सोडून तुम्ही शासकीय रुग्णालय सोलापुरातलं का निवडलं? हां, मुद्दा माझ्या रुग्णालयाचा नाही, मुद्दा डॉक्टरचा आहे. हां, डॉक्टर बेस्ट असलं की रुग्णालय कुठलंही असलं तरी काही हरकत नाही. आणि शासकीय असलं काय आणि प्रायव्हेट असलं काय. हां, आता आर्थिक गणिताचा पण मुद्दा नाही, कारण ह्याला काही लई खर्च पण येणार नव्हता बाहेर जरी विचारलं मी. आणि माझे काही इन्शुरन्स पण आहेत. पण आमही ग्रेट आहे आणि संजीव सर ग्रेट आहेत. आणि मुळात त्यांचं तीच आहे, म्हणजे जी काही माझी सर्जरी केली त्यांनी दुर्बिणीद्वारे, तर ती त्यांचं स्पेशलायझेशन आहे. आणि आमईला संजीव सरांना मी गेली 4 वर्ष चांगलं ओळखतो आहे. माझ्या दाजीचं एक ऑपरेशन झालं होतं आणि अकलूजला मी ती ऑपरेशन केलं तर 2-3 वेळा तिथं काय झालं की रिझल्ट नाही आला. 2-3 वेळा रिपीट ऑपरेशन केलं. पण आमईने ज्यावेळेस केलं आणि संजीव सरांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्यांना रिझल्ट आला आणि तो माणूस आता एकदम ओके. त्यावेळेसपासून याला म्हणजे विश्वासू लोक आहेत. आणि ऑपरेशन व्यतिरिक्त आणि दवाखान्याव्यतिरिक्त आम्ही सारखं भेटत असतो. आम्ही चांगले मित्र आहेत आम्ही. आणि त्याच्यामुळं तुम्ही कधी दाखल झाला? आणि रात्री दाखल झालो. किती वाजता? रात्री काहीतरी 11च्या दरम्यान आलो. 11च्या दरम्यान येऊन ॲडमिट झालो. सकाळी तर 7-7:30-8ला मला ओटीत घेतलं. इथं सिव्हिलला आल्यानंतर काय उपचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं चालतं, काय उपचार? एकदम बढिया हो. आणि ओटी जी मला दाखवली ना, आता ओटी लेस ग्रेट आहे आणि ती खूप ॲडव्हान्स ओटी आहे. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. आता लोकांचं म्हणणं आहे की सिव्हिललाच का बाबा, सरकारी हॉस्पिटलला आहे तर तिथं जरा गैरसोय होऊ शकते. पण आम्हाला मी इकडं आलो आणि व्यवस्थित झालं माझं. त्यामुळे काही सोलापूरकरांना काय म्हणतात शासकीय रुग्णालयाबद्दल उपचारासाठी? हां, यायला पाहिजे. ज्याचे त्याचे प्रॉब्लेम वेगळे असू शकतात आणि डॉक्टर महत्त्वाचे आहेत. डॉक्टर जर तसे ग्रेट असतील तर काही विषयच नाही. आणि दोघं आहेत म्हणल्यानंतर विषयच नाही. आणि मी ह्यांना खूप जवळून बघितले की खूप आत्मीयतेनं पेशंटला हँडल करतात. कुठलाही पेशंट असू द्या. आता मध्ये ससूनला पण सर होते, तर ससूनला पण मी ज्यावेळेस गेलो माझ्या बहिणीला आणि दाजीला घेऊन, तर कुठलाही पेशंट असलं तरी ती एकदम आत्मीयतेनं आपला जवळचं कोणतरी व्यक्ती आहे असं ते हँडल करतात. त्याच्यामुळं ग्रेट आहे सगळं. सर, यापूर्वी सुद्धा शस्त्रक्रिया झाली असेल? ससूनमध्ये आपलं सिव्हिलला नव्हती झाली. एक टेस्ट झाली होती फक्त. हां, कोलोनोस्कोपी केली होती. मला IBSचा प्रॉब्लेम आहे पोटाचा, तर त्याची कोलोनोस्कोपी केली होती. बाकी काय नाही. फक्त त्याची ती जरा न्यूज लय झाली आणि ती लय निगेटिव्हिटी पसरली त्या काळात. आणि त्या काळात मला त्रास पण खूप झाला. लय जणांचे फोन आले आणि लोकांचा एक गैरसमज आहे की म्हणजे ह्याला जर केलं आपण सरकारी दवाखान्यात केलं तर हे होतं बाबा, त्रास होऊ शकतो किंवा काळजी घेत नाहीत तशी. आता ठीक आहे, थोड्याफार गोष्टी असतात तेवढ्या आपल्याला सहन करावं लागतील, कारण आर्थिक गणित पण आहे, तिथे खर्च पण नसतो. आणि सगळं शेवट डॉक्टर आणि तिथल्या स्टाफवर आहे बघा. मला डॉक्टर आणि स्टाफ ग्रेट असला की संपला विषय. सर, थोडा प्रश्न वेगळा आहे. आपण सैराट फेम आहात. येणारा प्रोजेक्ट आपलं सोलापूरवर आणि पूर्ण देश आणि महाराष्ट्र आपल्या ऋतुरी पडद्यावर बघण्यात इच्छुक आहे पुन्हा एकदा. असा कोणता प्रोजेक्ट आहे का? आता ऑक्टोबरमध्ये माझे 3 सिनेमे रिलीज होत आहेत. त्यात राजा राणी नावाचं एक आहे, त्याचबरोबर नाद नावाचं एक आहे आणि कर्मयोगी आबासाहेब एक आहे. दिग्दर्शन कोण?
दिग्दर्शक तिन्ही वेगळे आहेत. नाद नावाचा सिनेमा आहे त्याचे प्रकाश पवार दिग्दर्शक आहेत. कर्मयोगी आबासाहेब आहेत त्यांचे अल्ताफ शेख डिरेक्टर आहेत आणि राजा राणीचे शिवाजी दलदाडे. आपले सहकारी बिग बॉस मध्ये पोहोचलेले आहेत. हो, सूरज चव्हाण. सूरज चव्हाण मी 2 सिनेमे सोबत केलेले आहेत. काय सांगा सर, जिंकेल काय वाटतं? बिग बॉस मराठी जिंकेल सूरज चव्हाण? हा, वाटते तर सूरजने जिंकावं, कारण तो खूप चांगला पोरगा आहे. आणि बिग बॉस तर आता आहे, पण गेली 4 वर्ष 5 वर्ष झालं माझी त्याची चांगली मैत्री आहे सूरजची. आणि तो स्वभावाने खूपच असा साधा सिंपल असा पोरगा आहे तो, आणि प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे तो. आणि त्याच्यामुळंच कदाचित त्याचा फॅन वर्ग आता तसा तयार झालाय. ज्या अगोदर त्याच्या रीलला लोक शिव्या द्यायची किंवा टीका टिप्पणी करायची, पण आता सगळी पॉझिटिव्ह बोलतात, ती भारी वाटते. सर एक्झॅक्ट तुम्हाला जर ऑफर आली बिग बॉसची, आपण जाल का बिग बॉस?